ठाकरेंच्या सेनेच्या सुषमा अंधारे यांनी डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांशी भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत। संपूर्ण या प्रकरणात FIR नोंदवायला वेळ कसा लागतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर दुसरीकडे सरकारला 2 तारखेपर्यंतचा अल्टिमेटमही देण्यात आलाय। सरकारने कारवाई केली नाही तर 3 नोव्हेंबरला फलटण पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा सुषमा अंधारे यांनी दिला। फलटण पोलिसांनी आणि फलटण डॉक्टरांनी स्टाफने अजिबात डॉक्टर प्रमोद मुंडे हा तिचा भाऊ असतानाही त्याला शवविच्छेदन करताना थांबू दिलं नाही। दुसरी मागणी त्यांची होती की ठीक आहे, मला थांबू देत नाही आहात, पण किमान हे शवविच्छेदन इन कॅमेरा झालं पाहिजे, पण ते इन कॅमेरा सुद्धा केलं गेलं नाही। सरकारला अल्टिमेटम देत आहोत। जर 2 तारखेपर्यंत जर सरकारने हा अल्टिमेटम आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर 3 तारखेला आम्ही सगळे फलटणला पोलीस स्टेशन समोर बसू। आम्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती हवी आहे आणि त्यावर त्यांनी सहमती दर्शवत होय मी आपल्या मताशी सहमत आहे आणि त्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करेन म्हटलं। जी FIR नोंदवण्यासाठी तिथं वेळ लागला तो अक्षरशः 8 तास एक FIR नोंदवायला वेळ लागतो, म्हणजे जाणीवपूर्वक जेणेकरून त्यांना पुरावे नष्ट करायला पुरेसा वेळ मिळेल अशा पद्धतीने अतिशय संशयास्पद रीतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या, जे अत्यंत वाईट आहे। दरम्यान आपण पाहिलं फलटण येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात सुषमा अंधारेंनी काही सवाल उपस्थित केले, तर फलटण येथील डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांशी उद्धव ठाकरेंनी फोनवरून चर्चा केली आहे। महिला डॉक्टरच्या कुटुंबांसोबत असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली। शिवसेना नेते सुषमा अंधारे यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून दिला। न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सोबत असल्याची ग्वाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांशी त्यांनी संवाद साधत असताना ही ग्वाही दिली। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब यांनीही फोनद्वारे कुटुंबियांशी संवाद साधला। त्यांनी बऱ्याचशा ज्या लीगलच्या बाबी आहेत, जे कायदेशीर याच्यातले बारकावे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला।